नमस्कार, नऊच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रज्ञा। आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी। मात्र सुरुवात करतोय आताच्या 4 महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांनी। पहिली बातमी, अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम आता भारतीयांना बसतोय। सिलेंडरच्या किमती वाढलेल्या, पुरवठा कमी आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी चुलीवरचं जेवण सुरू झालंय। तर दुसरीकडे इराण युद्ध संपवण्याच्या विचारात सध्या तरी दिसत नाहीये, कारण एक थेंबही तेल आखातातनं जाऊ देणार नाही अशी धमकीच इराणने दिली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सध्या गॅसवर बसलाय। आताची तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रकल्प, रस्ते यांना अजित पवार यांचं नाव दिलं जातंय। अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे उभारले जात आहेत। मात्र आता अजित पवारांचं नाव वापरायचं असेल तर त्यांच्या कुटुंबियांची परवानगी घेणं हे आवश्यक असणार आहे। तर चौथी महत्त्वाची बातमी आहे, एकीकडे उन्हाच्या झळा बसतात तर दुसरीकडे राज्याच्या 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी अवकाळीचा इशारा दिलेला आहे या संदर्भात सविस्तर वृत्त पाहणार आहोत। तर सुरुवातीला महत्त्वाची बातमी, आखातामधून एकही थेंब तेल बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकीच इराणने दिली आहे आणि त्यामुळे जगभराचं टेन्शन वाढलंय। पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा हा संपूर्ण जगात निर्माण झालाय। आखातातनं भारतात मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस हा आयात केला जातो, त्यामुळे इराणने केलेल्या कोंडीचा सगळ्यात जास्त फटका हा भारताला बसलाय। महाराष्ट्र अक्षरशः गॅसवरच आहे। गॅस तुटवड्यामुळे राज्यात सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल आणि रेस्टॉरंटचं शटर डाऊन होत आहे। युद्धाची धग घरच्या किचनपर्यंत आलेली आहे, त्यामुळे आता लोकांनी चुली आणि इलेक्ट्रिक उपकरणांकडे आपला मोर्चा वळवलाय। तो कुठे घरगुती गॅस सिलेंडर तर कुठे लाकडाच्या भट्ट्यांवरती व्यवसाय सुरू आहे। आखातामधील युद्धाचे परिणाम गॅस सिलेंडर याच्यावरती झालेले आहेत आणि 4 दिवसांपासून हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस पुरवठा बंद केल्याने अनोखी शक्कल लढवावी लागते आणि चक्क घरगुती सिलेंडर हॉटेल व्यावसायिक हे वापरू लागलेले आहेत। यवतमाळच्या अरणीमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडर दुकान जे आहे त्याच्या माध्यमातून अन्न शिजवायला सुरुवात केली आहे। 4 दिवसांपासून व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळणंच बंद झालंय आणि काही ठिकाणी हॉटेल चालकांनी लाकडाच्या भट्ट्या पेटवून आपला व्यवसाय सुरू ठेवलाय। आज अमेरिका इराण युद्धाचा 12वा दिवस आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती लादलेल्या युद्धाचा भयंकर फटका हा जगाला बसतोय। तर मध्य पूर्वेच्या भूमीवरून एक थेंबही तेल बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकी इराणने दिली आहे। त्यामुळे देशादेशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। आखातातनं मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या भारताची अभूतपूर्व अशी कोंडी झाली। इराण अमेरिका युद्ध हे सुरूच आहे। युद्ध संपल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत इराणनं काल पुन्हा UAE, कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबियावरती हल्ले चढवले। पुढच्या सूचनेपर्यंत तेलाचा एक थेंबही आखातातनं बाहेरच जाऊ देणार नाही असा निर्धार इराणने केलाय आणि त्यामुळे जगाचंच टेन्शन वाढलंय। इराण अमेरिकेमधलं युद्ध आणखीनच पेटणार आहे। इराण अमेरिका युद्धाचा आजचा 12वा दिवस आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची मोठी कारवाई सुद्धा होताना पाहायला मिळते। हॉर्मुझ समुद्रधुनीमध्ये इराणच्या 16 युद्धनौका या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत। अमेरिकेने इराणच्या या 16 युद्धनौका पाण्यात बुडवल्या। युद्ध संपण्याचे कोणतेही संकेत त्यामुळे दिसत नाहीयेत आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जबरदस्त अशा स्वरूपात अमेरिकेनं तोफा डागल्यात। इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणनं इस्रायलसह काही आखाती देशांवरती नव्यानं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले। दुबई, बहरीनवरती हल्ला होणार म्हणून सायरन वाजवण्यात आले। तर सौदी अरेबियानं आपल्या तेल समृद्ध पूर्व भागावर येणारे 2 ड्रोन पाडल्याचा दावा केलाय। तो कुवेतनंही 6 ड्रोन नष्ट केल्याचं म्हटलेलं आहे। जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये सुद्धा सायरन वाजल्यानं स्फोटांचे आवाज ऐकू आले। इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर कलिबाफ यांनी युद्धविरामाला नकार दिलाय आणि आक्रमण करणाऱ्याला धडा शिकवू असं वक्तव्य केलंय।
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवरील कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध कदाचित अल्पकालीन राहील असं विधान केलेलं आहे. मात्र सध्याची चिन्ह ही थोडी वेगळी दिसतात. तर आखाती प्रदेशातील युद्धामुळे आता विमान प्रवास महागणार आहे. हॉर्मुझ खाडी परिसरामध्ये तणाव आहे आणि विमान इंधनाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. एअर इंडिया समूहानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरती इंधन अधिभार टप्प्याटप्प्यानं वाढवण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत उड्डाणासाठी आता 399 रुपये सरचार्ज लागणार आहे, ज्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. तर पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झालेत. JNPA बंदरामध्ये अडकलेली फळं आणि भाजीपाला निर्यातदारांना अखेर मोठा दिलासा मिळालाय. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं अडकलेल्या कंटेनरवरील साठवण किंवा थांबा कालावधी शुल्क हे पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यासोबतच शीतगृह कंटेनरच्या विद्युत जोडणी शुल्कामध्ये 80% सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे जहाज उपलब्ध होईपर्यंत कंटेनर साठवून ठेवण्याची सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. तर इराण अमेरिका युद्धाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसतोय. कतारमध्ये 12 ते 16 मार्च दरम्यान होणाऱ्या 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. या परीक्षेच्या तारखा आता लवकरच जाहीर केल्या जातील असं CBSE बोर्डानं म्हटलंय. 14 मार्चला बैठक घेऊन युद्धाची परिस्थिती पाहून परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. युद्धामुळे फक्त कतारच नाही तर बहरीन, इराण, कुवेत, ओमान, सौदी अरब आणि UAE मधल्याही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. आखाती देशातील युद्धाची राज्यालाही झळ बसतीये. महाराष्ट्राकडे केवळ 5 ते 6 दिवस पुरे इतकाच गॅसचा साठा उपलब्ध आहे. तर पेट्रोलचा 15 दिवस आणि डिझेलचा 18 दिवस पुरे इतका साठा उपलब्ध आहे, अशी सूत्रांकडून माहिती समोर येते. त्यामुळे पुरवठ्यामध्ये आणखी तुटवडा होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचं वितरण देखील सुरळीत सुरू आहे. तर बुकिंगसाठी ऑनलाईनचा वापर करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दी करून संभ्रम निर्माण होईल असं वातावरण निर्माण करू नये आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी केलं. जिल्ह्यामध्ये जवळपास 27 गॅस एजन्सीज आहेत. त्या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांची बैठक देखील घेतली आहे. जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आलेली आहे आणि घरगुती गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. जवळपास 27 गॅस एजन्सीज आहेत. ते सर्वांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांची मी मीटिंग घेतली आहे. आपला जिल्हा जे सप्लाय ऑफिसर असतो त्यांची पण माझं बोलणं झालं आहे. त्यांची मीटिंग पण घेण्यात आली आहे आणि जिल्हा जे आपले पूर्ण महाराष्ट्रातले जे नोडल ऑफिसर्स आहेत, BPCL, HPCL सर्व कंपन्यांसोबत जे समन्वय करतात त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये डोमेस्टिक गॅस सप्लाय जे असतो, जे लोकांकडे जे सिलेंडर पोहोचवले जातो त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे काही सिलेंडरची सप्लाय आपल्याला लागतो ते पूर्णपणे सुरळीत पद्धतीने आपल्याला मिळतो आहे. त्याची सप्लाय आपल्याकडे चांगली पद्धतीने चालू आहे. तो त्याच्यामुळे आपण गॅस बुकिंग करण्यासाठी माझं आव्हान आहे सर्व जनतांना की गर्दी करू नये, कारण त्याच्यामुळे गॅस एजन्सी जी आता 24 तास 7 दिवस काम करतायत त्यांच्यावर थोडा प्रेशर निर्माण होतो आहे. तो माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपली जे नेहमीची बुकिंग असतात ऑनलाईन ते करावे. आपल्याकडे काही इश्यू असतील तो आम्ही एक नंबर जारी करणार, त्या नंबरवर आपण आपल्याला सूचना हॉटलाईनवर सूचना देऊ शकतात. तर कोल्हापुरात महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर संदर्भात पसरत असलेल्या अफवांना बळी पडू नका असं आवाहन केलंय. सध्या जिल्ह्यामध्ये आवश्यक तो घरगुती गॅस पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. केंद्र शासनानं सूचना दिल्या त्यानंतर कंपन्यांनी घरगुती LPG गॅसचं उत्पादन यावर भर दिलेला आहे. इतकंच नाही तर जिल्ह्यामध्ये काळा बाजार रोखण्यासाठी पथकं देखील तैनात केली आहे. कोणताही तुटवडा जाणवणार नाही याची खबरदारी घेतली जाते. बुकिंग संदर्भात नागरिकांनी सर्व सूचनांचं पालन करावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. भविष्याचा विचार करून फक्त साठा वाढवावा म्हणून आपण या दुकानांवरती आपल्या गॅस शॉपवरती आपण गर्दी करू नये. तर परत एकदा माझं सर्वांना सांगणं आहे की घरगुती LPGचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहे आणि तो असाच कन्सिस्टंट राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा भविष्यामध्ये आपल्याकडे साठा असावा असं म्हणून आपण गर्दी करू नका आणि सर्वांना हा साठा आहे तो
मुबलक प्रमाणात जेवढं आवश्यक आहे घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. आणि बातमी लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी एजन्सीज बाहेर रांगा लागल्याचं चित्र दिसतंय, तर दुसरीकडे काही ठिकाणी प्रत्यक्ष टंचाई नसतानाही कृत्रिम टंचाई करून ग्राहकांची अडवणूक केली जाते असा आरोप केला जातोय. त्यामुळे प्रशासनही ॲक्शन मोडवर आलेलं आहे. लातूरमध्ये जिल्हा पुरवठा विभागाकडनं वितरकांची तपासणी मोहीम सुद्धा सुरू करण्यात आली. नोंदणीनंतर सिलेंडर मिळण्यासाठी 8 दिवस लागतायत असंही सांगितलं जात आहे. मात्र सिलेंडर पुरवठा नियमित असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडनं केला जातोय. आता राज्यातनं महत्त्वाची बातमी आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं राज्यावर शोककळा पसरली. त्यांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी राज्यभर त्यांचे पुतळे उभारणं किंवा त्यांच्या नावानं वेगवेगळे उपक्रम राबवणं, त्यांच्या नावानं विविध संस्था सुरू करणं असे प्रकार सध्या होत आहेत. आणि ही भावना जरी शुद्ध असली तरी त्यातनं व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी अजित पवार यांच्या नावाचा चुकीचा वापर होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच अजित पवार यांचं नाव वापरताना जय पवार कुटुंबियांची ना हरकत लेखी परवानगी घेण्याचे आदेश हे धर्मदाय आयुक्तांनी दिले. त्यामुळे येत्या काळामध्ये अशी परवानगी घेऊनच दादांचं नाव वापरत उपक्रम केले जाऊ शकतात. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातल्या हवामानामध्ये सातत्यानं मोठाले बदल होत आहेत. राज्यात आता पुढच्या 4 दिवसात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. उष्णता वाढलेली असतानाच थेट पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही तास अवकाळी पाऊस हा विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज वर्तवलाय. यासोबतच काही भागात उष्णतेचा अलर्टही देण्यात आलाय. तर कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट दिलाय. भारतीय हवामान विभागाकडनं हा अंदाज वर्तवण्यात आलाय. 9 जिल्ह्यांवरती हे अवकाळीचं सावट असणार आहे. एकीकडे राज्यात पावसाचा इशारा असताना दुसरीकडे मुंबईमध्ये उष्णतेची लाट आली आहे. मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रूजमध्ये काल 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जी सामान्य तापमानापेक्षा 7.6 अंश सेल्सिअसनी जास्त असल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच दुपारच्या काळात गरज असेल तरच बाहेर पडा आणि योग्य ती खबरदारी घ्या अशा सूचना केल्या जात आहेत. तर ठाणे शहरातील तापमानात मंगळवारी 2 अंशांनी वाढ झाली आहे आणि 41 अंशांपर्यंत तापमान पोहोचलंय. तप्त झळांनी ठाणेकरांची अक्षरशः काहिली झाली. यावर्षी मार्च ते मे या कालावधीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागानं 9 आणि 10 मार्च रोजी उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवलाय. ठाणे शहरामध्ये 1 मार्च रोजी कमाल तापमान 33.4 तर किमान तापमान 22.1 अंश इतकं होतं. आणि यानंतर मात्र तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. 5 मार्चला शहरातील तापमानाचा पारा 39 अंशांवरती पोहोचलाय. गेले 4 दिवस हेच तापमान कायम होतं. मात्र 10 मार्च रोजी शहरातील तापमानात 2 अंशांनी वाढ झाली आणि ते थेट 41.1 अंशांवर पोहोचलं. आणि त्यामुळे प्रचंड काहिली काल ठाणेकरांची झाली.